भरला. आणि ही कोरडूची भाजी आहे ना, काल बघा काढलेली बागेतनं. आता इथे बघा जरा खडी टाकले ना, त्याच्यामुळे बरं पडतं. 2 दिवसापूर्वी ना आपल्याला एक सबस्क्रायबर आहेत आपल्या. हा फॅन बंद झाला ना. केवढा फॅनचा आवाज होता, बाप रे. झोपा झोपा, गाई करा. तुमचं जेवण होतंय आता. गाई करा. तर घरातलं क्लिनिंग केलं ना, हे बघा सगळं ओलं होतं, त्याच्यामुळे फॅन लावलेला. कुकरचा आवाज, शिट्टी झाली कुकरची. बाहेरचं वातावरण बघा, छान असा पाऊस पडून गेलाय. सकाळी जरा हलकं हलकं ऊन आलेलं, आता पण सकाळच आहे, पण थोडंसं जरा वेगळं वातावरण होतं. आणि आत्ता एकाएकी वातावरण चेंज झालं आहे. मी आता की नाही कुकर लावलं आहे घरात. वाघ्याशरू यांचं जेवण बनतं आहे. दोघंजणं हुंदडून आले, मगाशीच आलेत. घरात सगळं क्लिनिंग चालू होतं ना, त्याच्यामुळे त्यांना आता बांधून ठेवलं मगाशी. हे बघा इथे अजून आहे ना ओलं आहे. लाईट गेली होती, फॅन चालू केलेला, आता सुकेल इथे. छान असं वातावरण झालं आहे. कुकरची शिट्टी होते का वाट बघते, मला बाहेर जायचं आहे परत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगची थोडीशी जरा उशिरा सुरुवात केली. घरात सगळं क्लिनिंग झालेलं आहे. आज पाण्याची गाडी वगैरे येणार आहे ना, त्याच्यामुळे जरा घाई गडबड असते आमची, कारण सगळं पाणी वगैरे ना भरून ठेवावं लागतं, रिकामी करावं लागतं. ती समोरची टाकी आहे ना आपली ती, त्याच्यामुळे. तर 2 मिनटं जरा बसते. तुम्हा सर्वांचे आभार मानायचे. म्हणजे कुणालच्या बड्डेचा बघा व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओखाली इतक्या भरभरून कमेंट्स आल्या, सगळ्यांनी इतके आशीर्वाद दिलेत. म्हणजे आत्ताच मी ना कुकर लावला होता ना, त्याच्यामुळे इथे बसले होते, म्हणजे तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देऊया. तर थोडा एक 10 मिनटं तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय दिला आणि वाचल्या सगळ्यांच्या कमेंट्स. इतके आशीर्वाद सगळ्यांनी दिलेत, म्हणजे त्या कमेंट्स वाचून ना माझ्या डोळ्यात पाणी आलं. इतकं म्हणजे खूप असं बरं वाटलं की चला इतक्या जणांच्या आशीर्वाद माझ्या लेकाच्या पाठीशी आहेत. खूप बरं वाटलं. आता कुणाल घरात नाही आहे, त्याचं ऑफिसचं काम आहे आज, त्याच्यामुळे आज लवकर गेलं आहे, सकाळीच गेलं आहे 7:30ला आमच्या जुन्या घरामध्ये. इथे कसं थोडासा रेंजचा प्रॉब्लेम असतो ना, त्याच्यामुळे तो हल्ली म्हणजे पावसातनं खूप प्रॉब्लेम असतो रेंजचा. त्यामुळे हल्ली तो ना आमच्या जुन्या घरामध्ये म्हणजे ऑफिस त्याचा आहे. तर त्याच्या कामाबद्दल मला बऱ्याचशा म्हणजे गोष्टी आणि प्रश्न असे विचारले जातात, काय काम करतो, त्याचं ऑफिस कुठे आहे. म्हणजे नवीन नवीन बघा सबस्क्रायबर जोडले जातात ना चॅनलशी. तर एक दिवस आहे ना बोलेल कुणाल, मग तो स्वतःच तुम्हाला सगळं सांगेल. म्हणजे मला एवढं काही माहिती नाही आहे, म्हणजे काय काम करतो ते माहिती आहे, पण कशा पद्धतीने करतो, काय सगळं कसं मॅनेज करतो ते जास्त त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याला जेव्हा सुट्टी असेल ना, त्यावेळेस मी नक्कीच त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करीन. आता मी चालली बाहेर. कुणालच्या बाबांनी ना ते बाहेर जरा काम करायला घेतलं आहे. बाहेर म्हणजे आपलं ते नवीन घर आहे ना, ते पडवीच्या बाहेर, म्हणजे थोडंसं जरा वाळू आहे ना, वाळू म्हणजे बारीक खडी बघा येते ना, ती आणून टाकतो आहे. त्यांनी सुरुवात केली, मला माहीतच नाही. मी म्हटलं आवाज कसला येतो आहे, म्हणून मी बघायला गेले बाहेर. तर ती बघा खडी त्यांनी टाकलेली आहे. तिथे ना रस्त्यावरती पडलेली आहे खडी आमच्या इथे, ती बघा टाकलं आहे. आणि ती खडी आहे जेव्हा रस्त्याचं काम चालू होतं ना, आमच्याकडे बघा नवीन रोड झाला ना, तर त्यांनी टाकून ठेवलेली ना खडी. आता ती वेस्टेज आहे, ती काय वाहून जाते, त्याच्यामुळे मग पडलेली आहे ना, ती आणून मग तिथे टाकायची. ही बघा आता इथे ना पाणी घालून घेतलं सकाळी उठल्यानंतर. आणि ही खडी म्हणजे इथे बघा सगळा चिखल आहे ना. आता बघा एवढाच भाग आहे फक्त मातीचा, हा एवढा इथे रस्ता आहे आणि एवढाच भाग आहे. त्यामुळे मी कुणाल जेव्हा म्हटलं की इथे बा आपण थोडीशी खडी आणून टाकली ना, म्हणजे कसं मातीचे पाय ना घरामध्ये जाणार नाही, त्याच्यामुळे मग इथे आणून टाकतो आहे. पुढे मागे बघू, मग जमलं तर थोडंसं सिमेंट आणून कोबा पण करता येईल. आता काय आता शक्य नाही, कारण पाऊस आहे ना, त्याच्यामुळे. म्हणजे खडी वगैरे आणून टाकलं तर बसेल ना त्याच्यावरती, त्याच्यामुळे. चला तुम्हाला मी दाखवते. मी पण चालली आता तिथेच. इथं जवळच आहे, फारसं काही लांब नाही आहे. कुठे गेले, पुढच्या साईडला आहे वाटतं. ते आपलं घर आहे, ते लाईट दिसते, सोलर लाईट. आणि हे बघा अशी रस्त्याने पडलेली खडी आहे, ती वेस्टेज आहे ती. ते कसे काम झाल्यानंतर तिला काय उचलून येत नाही. हे बघा इथे पण पडलेली आहे, त्या साईडला पण पडलेली आहे, त्याच्यामुळे इकडचे आम्ही घेतले. हां भरला. किती हवे अजून? काय नाही, आता झालं बरंच. तुम्हाला हात हे दे आणि फावडा दे, मी पसरायला घेतो. यावरती एक गोणी टाकायची, काम झालं आपलं टेम्पररी.
नंतरला बघू पुढे जाऊन असे आत्ता काय हे प्लास्टर करून काय फायदा नाही ना. कोबा प्लास्टर नाही नाही पावसातनं निघून पण जाईल ना आता. ठीक आहे, एक सिमेंटची गोणी आणली तरी पण काम होऊन जाईल. वाळू आहे आपल्याकडे, बघू नंतरला. दम लागला दम. तुम्हाला मी जास्त नाही शेअर केला कारण शूटिंग कशी करणार, काम चालू असलं ना का शूटिंग शक्य होत नाही. आणि परत स्टँडला जरी फोन लावून ठेवला, पाऊस आहे, फोन भिजून जातो. थकाल झाला एकदम. 2-4 घमेलच मी आणले, बाकी सगळं कुणालच्या बाबाने आणलं. चला आता मी काय सकाळचा नाश्ता बनवते पटकन, कारण कुणालचं ना आज ऑफिसचं काम खूप आहे. सकाळी लवकर गेला ना तो, आता येईल थोड्या वेळाने आंघोळ करायला, नाश्ता करायला. पटकन नाश्ता बनवून घेते आणि मग सगळं बाकीचं आधी पागाशरूला देते खायला आणि मग आमचा नाश्ता बनवते. पण पाण्याची गाडी येईल ती परत पाईप लावायचं आहे. चला नाश्त्याला बघा आता भाजी भाकरी बनवते. कढईमध्ये तेल घातलं आहे, कांदा वगैरे छान असं चिरून ठेवलं आहे भरपूर. आणि ही कोरडूची भाजी आहे ना, काल बघा काढलेली बागेतनं, ती रात्री ना मी साबीप करून धुवून वगैरे चिरून वगैरे ठेवली होती. आणि ही थोडीशी बघा बागेतली, ती नंतरला दुसरी भाजी करणार आहे मी, त्यात टाकीन. तर ही आता पटकन करून घेते कोरडूची भाजी आणि बाजरीच्या भाकऱ्या बनवते नाश्त्यामध्ये. चला रेसिपी काही शेअर करत नाही, तुम्हाला दाखवली होती मागे. काय नाही, कांदा मिरची लसूण घालायची, खोबरं घालायचं, शिजल्यानंतर की झालं, मीठ चवीप्रमाणे. इकडे 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 सगळ्यांनी तुझा कान दाखव. ये इकडे, हे कान दाखव तुझा. त्याचा कान बघा दुखत होता ना, तर मेडिसिन त्याला आता दिलं आहे. आजचा 4था दिवस आणि ते जेवणामध्ये मिक्स करून मेडिसिन देतो ना, खायलाच मागत नाही, जाम लबाड आहे. पण फरक पडला आहे त्या औषधाने. बोका हां, त्याला ना थंड सहन होत नाही. थंड सर्दी बघा होते ना, सर्दी खोकला त्याला लगेच हे होतं. लबाड. डोळ्याला काय आहे बघू दे, काय आहे डोळ्यात, चिच्ची आहे डोळ्याला, बघू दे काय आहे. लबाड. आता ना जास्त काही सोडलेलं नाही, पण फरक पडला आहे बाबा औषध. नाही तर खूप त्याचा कान आहे ना दुखायचा, सर्दी खोकला. आता तर आईस्क्रीम आम्ही देतच नाही, बंदच करून टाकलं आईस्क्रीम वगैरे देणं. दही पण देते, पण कमी प्रमाणामध्ये, जास्त नाही. आता वातावरण गार आहे ना पावसाचं. हां, चिकन हवा खायला, चिकन. आता बाबा जाणार आहे चिकन आणायला, मग खाऊया. बोका. शेरूला सोडलं होतं आता थोडा वेळ, 10 मिनटं. त्याने अर्धी पावणा भाकरी खाल्ला कुणालच्या बाबांसोबत, आणि त्याला बांधून ठेवलं आणि मग आता ह्याला सोडलं. चला इथे बघा आता मी नाश्ता करायला घेतला आहे. कुणाल पण बसला आहे माझ्या जोडीला. तर 2 प्रकारची मी भाजी केली आहे कुरडूची. मला आवडते तशी फक्त मिरची म्हणजे ठेचा घालून फक्त केलेली आहे, त्यात कांदा वगैरे काहीच नाही. आणि ही दुसरी भाजी केली कुरडूची, त्यात कांदा मिरची खोबरं वगैरे घालून केलेली आहे. ह्या दोघांसाठी अशी भाजी आणि माझ्यासाठी अशी भाजी. मला अशी भाजी खूप आवडते, ठेचा घालून मस्त लागते चवीला. हे बघा ह्याचं चाललं आहे नाश्ता, फोन बघत बघत चाललेला आहे. आणि हा बघा हा पण बसला आहे जोडीला. वाघ्या हा काय खाणार नाही, तो फक्त असंच बसलेला आहे, त्याला हे असलं काही आवडत नाही. चला नाश्ता करून घेऊया आता पटापट. मस्त अशी बाजरीची भाकरी आहे आणि कुरडूची भाजी. कुणाला ही भाजी घेऊन जा, झाकून ठेवा जरा फक्त. तर छान असा बघा इथे पाऊस आता सुरू झालेला आहे. माझा नाश्ता वगैरे करून झाला आणि त्याच्यानंतर घरातली जी कामं आहेत ना तीच आमची आता चालू होती. कुणालच्या बाबांची आंघोळ चाललेली होती, कुणालच्या ऑफिसला निघून गेला नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर. आता इथे म्हटलं पाऊस पडतोय, पाणीसुद्धा बघा भरपूर असतं ना पावसाचं, त्याच्यामुळे आता ही समोरची आपली जी पडवी आहे ना बाहेर बघा, आता कोबा केलेला आहे ना, त्याच्यावर म्हटलं जरा पाणी घालून आहे ना स्वच्छ धुवून घेते. आणि इतका छान झालेला आहे, एकदम घट्ट झाला आहे तो कोबा, कारण पाणी बघा डायरेक्ट आता कोब्यावरती पडतंय ना, छान असा मजबूत झालेला आहे. सगळ्या चपला वगैरे जे काय आहे ना ते सगळं उचलून ठेवलं आणि मग जरा पाणी घातलं, पावसाचंच पाणी घेतलं मी. समोर बघा तुम्हाला पळणी दिसते ना, तिकडे बादली लावलेली होती आणि पावसाच्या पाण्याने जास्त आता सध्या आमचा वापर चाललेला आहे. आज बागेतलं काहीच काम आम्ही केलेलं नाही आहे, कारण घरातलं आज म्हणजे बघा बागेत आपण नेहमी करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की घरातलं थोडंसं कामाकडे दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा कसं वेळ थोडासा कमी पडतो, त्याच्यामुळे आज आहे ना माझं घरातलं सगळं क्लिनिंगचं वगैरे चाललं होतं. आज अजिबात बागेमध्ये मी काहीच करायला गेलेलं नाही. कुणालच्या बाबांनी पण काही नव्हतं केलं. आज एक दिवस आम्ही सगळ्यांनी की नाही आराम केलेला आहे. घरातलं मात्र काम आमचं आज होतं क्लिनिंगचं.
म्हणजे जितकं होईल ना तितकं म्हटलं आज काम करून घेऊया असा विचार करून. आणि आता इथे बघा आता मी हे साफ करायला सुरुवात केली. पायपुसणी वगैरे जे काय होतं ना ते सगळं मी इथे पावसाच्या पाण्याने की नाही स्वच्छ धुवून घेतलं. चपला शूज वगैरे सगळं आणलं. त्यानंतर मग इथे ना पाणी ओतलं एक बादली आणि चांगलं असं झाडून काढलं. आणि त्याच्यानंतर मग मी माझं की नाही आवरायला घेतलेलं आहे. म्हणजे घरातलं क्लिनिंगसुद्धा खूप गरजेचं असतं. म्हणजे रोज जरी वेळ नाही मिळाला ना तरी पण एक आठवड्यातनं एकदा ना मी किचन वगैरे जे काय आहे ना जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आवरून घेते. ग माझ्या पिल्लू बघा कसं बघते. माझ्या पिल्ल्या हे बघा कुणालच्या बाबाने स्क्रू काढून ठेवलेत. वाग्याशिरूचा टॉवेल पडलाय वाऱ्याने तो मी आता उचलते. का आलं शेलू? मग अशी वाग्याला सोडलं होतं तुला पण सोडलेलं. आता नाही जायचं बाहेर पाऊस पडतोय. तो बघा सुरू आहे पाऊस. गाई करा आराम करा आराम करा आराम. सकाळी आलात ना उधळून 2-2 तास भरपूर आज खेळलेले आहेत. पावसातनं जायचं नाही मग आजारी पडायला होतं. हे बघा असे झोपलेत बोके. आमच्याकडे काम चालू आहे तुम्हाला मी दाखवते. माझी चटई पण उडाली बघ वाऱ्याने. बघ वारा किती आहे. हे फ्रेम ठोकायचं काम चालू आहे. फ्रेम म्हणजे काय त्याला म्हणतात किचन लावायचं आहे ते ठोकतात कुणालच्या बा. पुन्हा पाऊस सुरू झाला. मी चालले या घरामध्ये माझं जरा तिकडे काम आहे त्याच्यासाठी. आता इथे बघा जरा खडी टाकले ना त्याच्यामुळे बरं पडते. आता मातीचे पाय काही घरात जाणार नाही. चांगलं वाटतं आता. तर मगाशी बघा तुम्हाला म्हणाले की आज घरातलं काम भरपूर आहे. तसंच हे बघा आता हे क्लिनिंगचं झालं माझं बाकीचं हॉलचं वगैरे. आणि आत्ता इथे कपडे धुवून घेतले मी 2 दिवसाचे कपडे. कुणालचे सुद्धा नवीन कपडे होते पॅन्ट शर्ट वगैरे जे काय होतं ते. आणि कुणालच्या बाबांच्या पण पॅन्टी वगैरे धुवायच्या होत्या. आणि जे काही त्यांचे नवीन कपडे असतात ते मी हाताने धुते. मशीनला मी घालत नाही अजिबात. बाकीचे जे रोजचे कपडे होते ना ते सगळे आता मशीनला घालून धुवून घेतले आणि इथेच सुकवले आपल्या नवीन घरामध्ये. इथे दुपारच्या वेळेस की नाही फॅन चालू असतो आणि फॅनखाली कपडे सुकतात. बाहेर जर का सुकत घातले ना तर ते कपडे सुकलेले कपडेसुद्धा मशीनमधले ओले होऊन जातात. कारण इतका वारा असतो आणि त्या वाऱ्याबरोबर पाऊस पण येतो आणि मग त्याच्यामुळे सगळी झड मारते आणि पुन्हा ते कपडे की नाही ओले होतात. आणि त्याच्यामुळेच मग अजिबात मी तो स्टँड आहे ना आता हल्ली 4-5 दिवस झाले बाहेर ठेवतच नाही. डायरेक्ट घरामध्येच फॅनखाली सुकवते आणि सुकतात कपडे. तर इथे कपडे बघा झालं सगळं इकडचं करून. आणि त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये. जेवण वगैरे सगळ्यांचं झालं होतं पण किचन की नाही आवरायचं होतं. ते भांडी बघा इथे घासून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं जरा किचन धुवून घेऊया. म्हणजेच किचनचा ओटा आहे ना गॅस वगैरे सगळं धुवून घेऊया. आणि आज थोडीशी भांडी वगैरे पण तुम्हाला दिसतात. जास्त भांडी होती खूप होती. सकाळची नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची भांडी आहे ना आता एकत्रच घासली मी. कधी कधी सकाळच्या वेळेस आहे ना भांडी घासून घेते नाश्ता झाल्यानंतर. पण आज की नाही राहून गेले होते त्याच्यामुळे आता एकत्र घासले त्याच्यामुळे भरपूर दिसत आहेत. तर किचन ओटा रोजच्या रोज काय मी धुवत नाही. आठवड्यातनं एकदा धुवून घेते. आणि टाईल्स मात्र असते ना समोरचे किचनचे ती मात्र मी रोजच्या रोज पुसून घेते. त्याच्यामुळे ती काही अशी घाण होत नाही क्लीन राहते. रोजच्या रोज एक कपडा जरी फिरवला ना साधा तरी पण ती स्वच्छ राहते. तर इथे माझं सगळं मी आवरून घेतलं बघा. तर फायनली किचन बघा सगळं आवरून झालेलं आहे. छान असं क्लीन झालं आहे. आता फक्त थोडा वेळ जरा सुकायला जाईल. पाऊस सुरू आहे ना सध्या त्याच्यामुळे पटकन सुकत नाही. पण चांगलं असं पुसून घेतलं आहे सुकेल लवकर. कचरा टाकायचा राहिला आहे तो आता मी झाकून ठेवलं आहे. ते आता नंतरच जाईन कारण बाहेर पाऊस पडतो. मला जायची इच्छा नाही आहे त्याच्यामुळे. चला तुम्हाला वाघ्याशिवर दाखवते. हे बघा दोघंजण झोपलेत खाऊन पिऊन. एक जागा आहे बघा. दोघांना मगाशी सोडलं होतं. अल्टी पलटी सोडतो आम्ही त्यांना. तर दुपारचे बघा 2:15 झाले. सगळं आवरेपर्यंत 2:15 3:30 होतात. हा माझा रोजचा टायमिंग आहे. सगळं होईपर्यंत थोडंसं उशिरा होतं कारण कुणाल बघा म्हणजे त्याचं ऑफिसचा लंच टाईम होतो त्यानंतरच मग जेवायला वर येतं ना त्याच्यामुळे मग थोडंसं जरा मागं पुढं होतं मग. तर एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे रानभाज्यांबद्दल. म्हणजे माझ्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला बघा बऱ्याचशा रानभाज्या दाखवते म्हणजे आपल्या आड्यामध्ये येतात. मी बघा शहरामध्ये राहिलेली आहे. 42 वर्ष मी शहरामध्ये राहिले होते आणि आत्ता गावी येऊन साधारण एक 5-6 वर्ष झालेत मी गावी आलेले आहे राहायला. या रानभाज्यांबद्दल मला पण काहीच माहिती नव्हती. मुंबईमध्ये राहायची त्यावेळेस आपण खरेदी करून खायचो पण बाकी जी बारीक सारीक बघा माहिती असते ना ती मला अजिबात नव्हती की कशी ही भाजी खरेदी करायची कोणती घ्यायची. आणि छोट्या मोठ्या बघा गोष्टी असतात. पण गावी आल्यानंतर आता प्रत्यक्ष बघितलेलं आहे आम्ही की कशा पद्धतीने ही भाजी उगवते आणि कशी तयार होते किती दिवस लागतात तयार व्हायला.
पुन्हा किती दिवसांनी ती भाजी जून होते, चवीला कशी लागते जून झाल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला म्हणूनच ही गोष्ट तुम्हाला शेअर करायची वाटते. त्याच्यामागचं कारण पण तुम्हाला सांगते. तर 2 दिवसापूर्वी ना आपल्याला एक सबस्क्रायबर आहेत आपल्या, त्यांचा फोन आला होता रानभाजीबद्दल विचारण्यासाठी. त्यांनी रानभाजी आणली होती आणि त्यांची भाजी ती कडू झाली. तर त्यांना असा प्रश्न पडला होता की आता म्हणजे भीती थोडीशी बघा असते ना, आता भाजी कडू कशी झाली, म्हणजे खाऊ का नको अशी त्यांना थोडीशी भीती वाटत होती. तर त्यांनी मग मला फोन केला. तर त्या विचारते काय करू म्हणून. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही ती भाजी खाऊ नका, फेकून द्या. कारण फोडशीची भाजी म्हणजे त्यांनी बनवली होती, म्हणजे फोडशीची भाजी कडू लागत नाही. म्हणजे माझा जो अनुभव आहे ना तो मी तुमच्याशी शेअर करते. आणि तसंच मी त्यांना सांगितलं. आणि मला असं वाटतं की म्हणजे बोलता बोलता तर ताई काय म्हणलं की तुमच्या व्हिडिओमध्ये मी बघितल्या रानभाज्या वगैरे, आणि त्याच्यामुळेच मग मला पण म्हणजे असं वाटलं की नाही खरेदी करून घ्याव्या आणि खाव्यात असं वगैरे. आणि म्हणूनच मला असं वाटलं की ह्या 2-4 गोष्टी आहेत ना तुमच्याशी शेअर कराव्यात. आता आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघा तुम्हाला थोडीफार जी काही माहिती मिळते आणि जी काही माहिती नसेल ती पण सांगावी, जी मला माहीत आहे. आणि त्याच्यामुळेच ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते. तर तुम्ही रानभाजी खरेदी कराल त्यावेळेस तुम्ही जून भाजी जी असते ना ती अजिबात खरेदी करू नका. कोवळी भाजी खरेदी करा. आणि कोवळी भाजी कशी पटकन आपल्याला माहिती पडते बघून. तिची पानं एकदम लुसलुशीत असतात, देठ असतो ना तो अजून कोवळा असतो. त्याच्यामुळे आणि परत काय रंग वास ह्याच्यावरनं पण लगेच माहिती पडतं. जून झालेली भाजी असते ना त्याची पानं खूप अशी मोठी असतात आकाराने, आणि देठ वगैरे पण असं लांबलचक असतं. त्याच्यामुळे जून झालेली भाजी अजिबात घेऊ नका. चवीमध्ये की नाही खूप फरक पडतो. तुम्हाला मी उदाहरण सांगते. टाकळ्याची भाजी बघा, जून झाली ना की चवीला की नाही ती थोडीशी जरा अशी आंबटसारखी लागते. भारंग आहे ती अशी कडू लागते, तुरट लागते जास्त अशी जून असेल तर. आता आपल्या आड्यामध्ये काटलं आहे, म्हणजे काटल्याच्या बघा वेली भरपूर आहेत. आणि काटलं पण जेव्हा पूर्णपणे तयार होतं ना त्याच्या आतमध्ये बिया तयार होतात. आणि त्या बिया आहेत ना आपण रुजवल्या ना की रुजतात त्या मातीमध्ये. आता ते बिया आहेत ना जेव्हा कोवळी असते भाजी ती काटल्याची, तर बियांसकट ती आपण खातो. पण जून झाल्यानंतर त्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि मगच ती भाजी केली जाते ना. तर ती भाजी ना आपली चरचरीत लागते, म्हणजे बिया वगैरे दाताखाली येतात आणि मग ना आपण चावू शकत नाही. चवीला पण खूप फरक पडतो. त्याच्यामुळेच खरेदी कराल ना तेव्हा जून भाजी तुम्ही अजिबात घेऊ नका. आणि तुम्हाला असं वाटलं की आंबट लागते किंवा खूपच अशी कडू मिठू लागते तर अजिबात तुम्ही घेऊ नका, म्हणजे खाऊ नका ती भाजी, सरळ फेकून द्या. कारण एक 15-20 रुपयाच्या वस्तूसाठी भाजीसाठी उगाचच ते टेन्शन घेऊन खाण्यापेक्षा ते फेकलेलीच बरी. मी जे अनुभवातून शिकलेले आहे त्या गोष्टीच मी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे बराचसा अनुभव आता गावी आल्यानंतर घेतलेला आहे, झाडांच्या बाबतीमध्ये, वेलींच्या बाबतीमध्ये, फुलांच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे जे अनुभवलेलं आहे ना तेच मी तुम्हाला सांगते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.